जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। प्रशासनाचा हलगर्जीपणा, 5 महिन्यापासून रखडलेले नाल्याचे काम, नाल्याची सुरक्षा भिंत कोसळली, भर पावसात कुटुंबावर संकटाचे सावट। वर्ध्याच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे। नाल्याच्या बांधकामादरम्यान नाल्यालगतची सुरक्षा भिंत कोसळली, मात्र तब्बल 5 महिने उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही, असा आरोप नागरिक करत आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घुगुसकर यांच्या घरालगत असलेल्या मोठ्या नाल्याच्या खोदकामादरम्यान त्यांच्या घराची भिंत कोसळली। धक्कादायक बाब म्हणजे नाल्याच्या संरक्षण भिंतीचे काम गेल्या 5 महिन्यापासून संथ गतीने सुरू असून अद्याप अपूर्ण आहे। रस्त्याच्या बाजूची भिंत बांधण्यात आली, तर दुसरी बाजू म्हणजेच घुगुसकर यांच्या घरालगत असणाऱ्या भिंत कोसळल्यापासून आजही जशाच्या तशी आहे। त्यामुळे पावसाळ्यात नाल्याला आलेल्या पुराच्या प्रवाहाने लगतच्या घरांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो। अशा परिस्थितीत संभाव्य दुर्घटनेला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतात। याशिवाय नाल्यातील मोठे झाड पडण्याच्या परिस्थितीत दिसून येत असून झाड कोसळण्याची भीती असल्याने मोठी हानी होण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले। त्यामुळे प्रशासनाने पडलेली भिंत तातडीने बांधून द्यावी आणि धोकादायक झाड हटवावे, अशी मागणी घुगुसकर कुटुंबाने प्रशासनाकडे केली। नाल्याचे भिंतीचे काम चालू आहे, परंतु आमच्या घरासमोर जे झाड वगैरे आहे, आमची भिंत पडली। आमचं जे राहण्याचं म्हणजे झोपण्याचं जे रूम होती, ते रूमचे भिंती पडल्या त्यांच्या खोदकामामुळं, आणि ते तशीच आहे। 5 महिने झाले, अजून त्याच्याकडे काही लक्ष देऊन नाही राहिले। याच्याशिवाय एक झाड वगैरे आहे, त्या झाडाची भीती आहे आम्हाला, या घर पडण्याची भीती आहे, आणि जे घर पडलं त्याच्यामुळे आमचं बाथरूमही पडू शकते। त्याच्यामुळे या नाल्याचा पूर येऊन राहिला, पावसाळा लागला, त्याच्यामुळे लवकरात लवकर काम करावं। त्या बाजूला जर तो नगर परिषदचा जोता आहे तो तुटला, त्याच्यामुळेच आमचं घर पडलं। तो जोता बनवण्याचं त्यांचं ते काय आहे ते करून राहिले, परंतु आमच्या भीतीकडे अजून लक्ष देऊन नाही राहिले। मागणी हे आहे की इकडे सुरक्षा भिंत होती, ती भिंत जशी तिकडे बांधली तशीच इकडे भिंत बांधून द्यावं, कारण पावसाळ्यात जेव्हा पूर येते तेव्हा ते पाणी चढून वर येण्याची शक्यता आहे। पावसाच्या तोंडावर नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न असताना प्रशासन जागे होणार का, की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।